माझं नाव प्रतिभा बोराटे। आज मी भरली वांगी करणार आहे। चला तर मग मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते। त्याच्यामध्ये हे मी घेतलंय मीठ, हा आपला गरम मसाला जो आपल्या घरी असतो नेहमी आपण बनवतो तो, आणि हा थोडा गरम मसाला, आणि हे वाटण घेतले मी। त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर जे आपण घरी नेहमी बनवतो कोणत्या पण भाजीला, ते मी बनवून घेतलंय। तर ते थोडं घ्यायचं, त्याच्यात मीठ, थोडा हा मालवणी मसाला आणि हा गरम मसाला असं मिक्स करून आपण हे वांग्यात भरायचंय। मीठ टाकल्यामुळे वांग्याला चव येते। आता मी ही वांगी मसाल्यात भरून घेतली। मी तुम्हाला दाखवलं होतं, मालवणी मसाला, थोडा गरम मसाला, मीठ आणि आपलं हे वाटण या सगळ्यात मिक्स करून घ्यायचं आणि ते वांग्यात भरायचं। ते हे मी भरून घेतलंय। आता मी याच्यात तेल टाकते। दोन मोठे चमचे तेल, नंतर थोडीशी जिरे मोहरी टाकायची आणि कढीपत्ता। आता जिरे मोहरी चांगलं परतलं की त्यात आपण वांगी टाकू। लांबी जिरा थोडीशी घ्यायची, आणि नंतर मी वाटण त्यात पाणी मिक्स करून त्यात टाकून द्यायचं। पाणी घालून थोडे 10 मिनिटं शिजवून द्यायचे। आता ही वांगी आपली शिजलेली आहे। 15 ते 20 मिनिटं लागतात त्याला शिजायला। त्याच्यामध्ये थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया, तरी छान लागतं। आमच्या इकडे शेंगदाण्याचं कूट जास्त खातात भाजीमध्ये, वांग्याच्या भाजीत ते छान लागतं। आता ही वांगी आपली तयार आहे। आता ही वांगी आपली शिजून तयार झाली आहे। बघा कशी दिसत आहे, छान मसाला आणि भरलेली वांगी। तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।